स्मशानातील सोने चोरीला. देवपूर अमरधाममधून राखीची चोरी. धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीतून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्मशानातील राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून चोरी केलेल्या राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नागरिकांनी अमरधाम परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी केली आहे. अंत्यविधीसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान या घटनेची दखल घेत धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी देवपूर अमरधामची पाहणी केली. पाहणी दरम्यान अमरधाममधील स्वच्छतेची समस्या, अंत्यविधीच्या ओट्यांची दुरावस्था तसेच सुरक्षित व्यवस्थेचा अभाव याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना देत अमरधाम परिसरात सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था सुधारवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे की अमरधाम परिसरात योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. यामुळे येथे कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक स्वच्छतेची मागणी आता जोर करू लागली आहे. यहाँ पर धुलिया की जो हमारी नागरिक है उनके तरफ से मुझे कई निवेदन दिए गए और उनका कहना यह था कि जब हमारे जो यहाँ पर उनको लेकर आते हैं प्रेत को यहाँ पर लेकर आते हैं तो प्रेत लाने के बाद में कई लोग उनकी जो राख रहती है राख को छान के उसमें से जो सोना रहता है वो उसकी चोरी करते हैं. तो उनकी मांग मेरे पास ये है कि भाई यहाँ पे सीसी कैमरा लगाया जाए, यहाँ पे एक वॉचमैन लगाया जाए. और मैं उन्होंने जो निवेदन दिया उनके निवेदन में जो जो उन्होंने हमें पूर्तता करने दिया है मैं जल्द से जल्द उनकी पूर्तता करूँगी. मी कैलास चौधरी. काल मला फोन आला की स्मशानभूमीमधली रेतावरची राख ही चोरीला गेली आणि त्यामध्ये तो सोनं नाणं चांदी तर जाऊ द्या पण तो डोक्यात ठेवलेला एक रुपया पण सापडत नाही. तर माझी नवीन महापौरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि स्थानिक नागरिकाला तिथे वॉचमॅन म्हणून नेमावं जेणेकरून तेथे असे प्रकार घडणार नाही. कारण स्थानिक नागरिक 24 तास तिथे राहत असल्यामुळे तेथील या गोष्टींना आळा बसू शकतो आणि हे चोरीचे प्रकार थांबतील. मृत्यूची अहवेलना त्या राग चोरीतनं होत आहे आणि आमच्या भावना दुखवल्या जात आहेत. त्याच्यामुळे नवीन महापौरांना माझी विनंती आहे की जी महिला मृत्युमुखी पडते त्या महिलेचे दागिन्यासाठी ती राग चोरीला जाते तरी चोरून ते चोर त्यातनं गाळून सनी ते वस्तूंना सोन्याच्या वस्तूंना बाजारात विकतात आणि त्यांचं पोट भरतात. पण असे प्रकार आपल्या धर्मामध्ये आपल्या त्या शवाची त्या मृत्यूची अवहेलना होत आहे. त्यामुळे नवीन महापौरांनी या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष घालून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानिक वॉचमॅन द्यावा अशी मी महापौरांना विनंती करतो.